आणि खऱ्या अर्थानं आपल्याला चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी आपल्याला थोडक्यातच माझी भूमिका मांडतोय. मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या काही दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या ठिकाणी भाजपमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना वाटायचं की बाबा यांनी भाजपमध्ये कसं काय प्रवेश केला. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन मला यायचे, अहो दादा तुम्ही असं कसं काय केलं, साहेबांना का सोडलं. परंतु मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्यालाही माहित आहे काँग्रेस पक्षामध्ये जे पदाधिकारी त्या ठिकाणी जिल्हा कमिटीवर बसलेले होते त्याने आम्हाला कधीच विश्वासात घेतलं नाही. ज्यावेळेस मी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि रोहित पडवळा त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष पद त्या ठिकाणी दिलं, मी साहेबांना सांगत होतो मला आता रिकामा ठेवा. पण साहेब म्हणले तुम्हाला रिकामा ठेवून चालत नाही, मला जिल्हा उपाध्यक्ष त्या ठिकाणी पद दिलं. आणि त्या जिल्हा अध्यक्ष पद जी मला दिलं होतं ते फक्त केवळ कागदावर होतं. प्रत्यक्षात आम्हाला कुठल्या मिटिंगलाही बोलवायचे नाही, कुठल्या बैठकीलाही बोलवायचे नाही. महाविकास आघाडी म्हणून ज्या ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकीला कुठंच आम्हाला बोलवलं नाही. तालुका अध्यक्ष म्हणून रोहितलाही बोलवलं नाही. अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी सुरू झाली. साहेबांचं थोडं दुर्लक्ष झालं आणि म्हणून ही मंडळी थोडस सरसावली. म्हणून थोडस कंटाळून आणि राग म्हणलं त्याला भाजपमध्ये जावं आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो. परंतु आता बबनरावनी सांगितलं भाजपमध्ये काय परिस्थिती आहे ती आम्हाला अनुभवाला आली. म्हणून आज चव्हाण साहेबाच्या हातचे पुन्हा सहकारी परत येतोय आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्याला एकच सांगू इच्छितो की या पुढच्या काळात आपण ज्या पहिल्या पद्धतीने 2009 पासून अगदी 2019 पर्यंत काम केलं होतं तशाच पद्धतीनं पुढं गाव जे आहे या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांची फळी जुळवाजुळव सगळं अपडेट घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये कामाला लागावं लागणार आहे. आणि प्रत्येक साहेब मला एकच सांगायचं की आपल्या काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आजपर्यंत कुठेही गेलेले नाही. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते जागेवरच आहेत आणि निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे ते उभे राहतील. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन या आपल्या विजयासाठी रक्ताचं पाणी करण्याची तयारी आमच्या या सर्व कार्यकर्त्यांची आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. आता साहेबांच्या बद्दल अनेकांनी सांगितलं. आताचं नेतृत्व आणि साहेबांच्या नेतृत्वाच्या काळातली कामं, आताची कामं, आताचे आमदार, आताचे मंत्री, पालकमंत्री कसे वागतात किंवा आपल्या गावात किती वेळेस आले याचा जर आपण विचार केला तर 5 वर्षात मला वाटत नाही 1-2 वेळेस तरी आले असतील. म्हणून एखादं काम त्यांनी केलं असेल असंही काही नाही आहे. परंतु साहेब मंत्री असताना, आपल्या भागातले आमदार असताना या येवती गावासाठी, येवती गाव हे तसं म्हणजे विरोधातलं गाव समजायचे, पण साहेब म्हणले नाही, कोण पुढारी माझ्या विरोधात असेल, इलेक्शन झाला, विषय संपला, त्या गावातल्या नागरिकांसाठी मला काम करायचंय, त्या गावातल्या माझ्या गोरगरीब जनतेसाठी मला काम करायचंय. आणि साहेब मंत्री असताना, पालकमंत्री असताना संजय गांधी निराधार योजनेवर काम करण्याची, अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला साहेबांनी दिली होती. आपल्या गावातल्या माता भगिनी असतील, या ठिकाणी वयोवृद्ध माणसं असतील, या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यावेळेस अनेक प्रस्ताव माझ्या समोर आले. आपल्या गावातल्या युतीतले साधारणतः 40-50 प्रस्ताव त्या ठिकाणी आले होते. ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. अनेक छोटी मोठी कामं आपल्या गावामध्ये करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये सभागृह असेल, दलित वस्तीमधला रस्ता असेल, दवाखान्याचा कंपाऊंड वॉल असेल किंवा वरच्या वस्तीवरचा रस्ता असेल, हे गावाच्या मर्यादित झाली. परंतु त्या ठिकाणी समुद्रवाणी ते आर्णी यापर्यंतचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे डांबरीकरण करणे, त्याचे खड्डे बुजवणे, अशी सर्व या भागातली कामं आदरणीय चव्हाण साहेबांनी असताना होत होती. परंतु आता आम्ही येताना समुद्रवाणीला बघितलं, त्या ठिकाणी आता बबनरावनी सांगितल्यासारखं कमराईत कधी खड्डे आहेत, गाडी कुठून घ्यावी, एक खड्डा चुकतो तर पुढे दुसरा खड्डा येतोय. अशा परिस्थितीची दयनीय अवस्था या भागातल्या रस्त्यांची झालेली आहे. खऱ्या अर्थानं या भागातलं जेवढं नेतृत्व करत असतील नेते मंडळी त्यांचं दुर्लक्ष या भागाकडे आहे, हे या माध्यमातून दिसून येत आहे. म्हणून
या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की साहेब पालकमंत्री असताना या भागामध्ये साधारणतः 2-3 महिन्याला एक दौरा प्रत्येक गावागाव असायचा. आम्हाला त्यांनी सांगायचं की आपल्याला गावागावामध्ये भेटी द्यायच्या आहेत. त्या ठिकाणी मग माणसं दुपारची वेळ असली काय थोडे असतील, परंतु साहेब यायचे, गावातल्या लोकांना अडीअडचणी विचारायचे, त्या माध्यमातून काही अधिकारी सोबत असायचे, त्या जागेवर ते प्रश्न सुटायचे, गोरगरिबांचे प्रश्न सुटायचे. मला अतिशय एक महत्वाचा प्रसंग या ठिकाणी आठवतोय की या संजय गांधी निराधारच्या योजनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यावेळेस अतिशय कडक आणि शिस्तबद्ध असे कलेक्टर आपल्या इथं होते. आपल्याला नाव माहित असेल त्यांचं गेडाम साहेब. गेडाम साहेबांनी एका महिलेचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देताना नाकारलं गेलं. साहेबांनी थेट गेडाम साहेबांचे ऑफिस गाठलं. त्या ठिकाणी आम्ही सोबत होतो. गेडाम साहेबांना बघितल्यानंतर चहा सांगितला. साहेब म्हणले हेट तुझा चहा पेत नसतो म्हणले मी. तू माझ्या गोरगरिबाची कामं तू कर तेव्हा तुझा चहा पेतो. अशा पद्धतीनं गोरगरिबाच्या कामाला तलाट्याला असेल, ग्रामसेवकाला असेल, जो कोणी काम वाढवेल त्याला पालकमंत्र्याचा फोन जायचा. आता काय परिस्थिती आहे? आपल्याला आमदार दर्शन होत आहे का? पालकमंत्र्याचं दर्शन कधी होत आहे का? हा सगळा संशोधनाचा विषय या ठिकाणी झालेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला जर आपल्या हक्काचा माणूस पाहिजे असेल, आपल्या समस्या जाणून घेणारा माणूस पाहिजे असेल, आपल्या प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे असेल, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे पुन्हा एकदा आपल्याला मान्य करावं लागेल आणि चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला काँग्रेसमध्ये लोकराई पुन्हा परत घेतल्याबद्दल आदरणीय चव्हाण साहेब असतील, या ठिकाणी हनुमंतराव पवार असतील, यांचं मनापासून आभार मानतो. ज्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिलेला आहे त्यांच्या सगळ्याच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली.